दुख बतास निभया शोक बतास निस्तको हंतो सभें विपानिनं एकावतास अम्मेहि सबन्तं पुण्य संपदं सब देवानुमोदन्तु सब संपत्ति साधकं दानं दग्धन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाविरता हन्तु गच्छन्तु देवतागता सबे बुद्धा बलवत्ता पश्यकानाचयं बलम् अहर्तानाच तेजेन रक्षं बद्धामि सापसो आकाशटाच भूमट्टा देवानागा महेन्दिका प्रियन्तमनुमोदित्वा क्षीरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशटाच भूमट्टा देवानागा महेन्दिका प्रियन्तम् अनुमोदित्वा क्षीरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशटाच भूमट्टा देवानागा महेन्दिका प्रियन्तम् अनुमोदित्वा क्षीरं रक्षन्तु तं परन्ति सपतियो विभाजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तवन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान् धम्मान् संघान् भावेन सदा सुखी भवन्तु ते वाघ परिवार तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा नाश हो सर्व दुःखाचा नाश हो सर्व रोगांचा नाश हो सर्व भयाचा नाश हो सर्वांना दीर्घायुष्याचा धनदौलतचा लाभ हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने वाघ परिवार तुमचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सर्वांना सुखी 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 हो द्रव्य दानं अल्पहार दानं भोजनं दानं बुद्ध प्रमुखस्य भिक्खु संघस्य देम द्वितीयंपि तृतीयंपि ईदं शिवरं दानं द्रव्य दानं अल्पहार दानं भोजनं दानं बुद्ध प्रमुखस्य भिक्खु संघस्य देम 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 सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेस पंचाप्रणाम। आज ऐरोली सेक्टर 19 आनंदवन बुद्ध विहार बौद्ध विकास संघ
या विहाराचे माननीय अध्यक्ष विजयजी वाघ यांच्या अर्धांगिनी स्नेह विजय वाघ हे आपल्यातून जाऊन पूर्ण 1 वर्ष झालेले आहे आणि त्यांचा प्रथम स्मृती दिन ह्या विहारामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका आज दिनांक 4/9/2024 रोजी हा स्मृती दिन या ठिकाणी साजरा होत आहे. सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचं आहे. माझ्या पाठी बोलायचं आहे. हात जोडा सर्वांनी. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. त्रिशरणागमनं सम्पूर्ण. पानातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि. अदिन्नादाना वेरमणि शिखापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादयामि. मोसावादा वेरमणि शिखापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि. त्रिशरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं गत्वा अपमादेन सम्पादेतव्यम्. साधु साधु
कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन प्रियेण मेतेन लभामि मोक्षं कोपं मिलायते यथा इदं मे कायोतकायादि विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनां सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्ध धम्म च संग सुगत तनुभवा धातो धातु गभ्ये लंकाय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्ध सबिम्बे सकल दश दिशे केसलोमादिधातु वन्दे सबेऽपि बुद्धं सबल तनुजं बौद्ध चैत्य नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बटानेषु पतिडितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलमिज्जं विगुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुधननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुचाकरा भक्त काजा शास्त्रधरी ताकरी कांपला अरिउरी रौद्र रूपा मुक्ती पंत कोणता जीर्ण स्मृती जाडिता उजाडिला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटना स्कृती शोभतया भारती महामानो बोलते सार्थ संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा 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 असं पुढे जाऊन करा ठेवा. इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुखतो लोकविदो अनुत्तरो पुरिस धम्म सारथि सत्यादेव मनुष्यानं बुद्धो भगवति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाक्षातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको यै पंचिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो विहुइति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीजीपटिपन्नो भगवतो सावक संगो यादिंगां सत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुष पुग्गलं यस्य भगवतो सावक संगो आवन्यो पावन्यो दक्षिण्यो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. यातिनं होतो सुखिता होतो यातियो इदन्नो यातिनं होतो सुखिता होतो यातियो इदन्नो यातिनं होतो सुखिता होतो यातियो उन्नमे उदकं वट्ठ यथा निम्नं पवतति एवमेव इतो दिनं पेतानां उपकम्पति यथा वरिवः
परिपूर्यन्तो सागरम एवमेव इतो दिनं पेतानं उपकम्पति इच्छिदं पतिदं द्वयं दीपमेव समीजतो सबे पुर्यन्तो चित्त संकल्प छन्दोपन्नरस्तो यथा आयुरायोग्य संपत्ति सग संपत्ति मेवाच ततो निब्बान संपत्ति हिमिनाते समीजतु जावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजन्ति ते समुपो समो सुखो माझी पाठी बोलत आहे कालकथानं यातिनं इमं भिक्खं भिक्खु संगस्स देम 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 भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुधम्मानुसंगानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते मंगलो वा परिवार सुखी हो सुखी हो सुखी हो सुखी हो। नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्या सदा होन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभे मरणं अहञ्च नमामि धम्मं सुखतेन देशितं सत्या सदा होन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभे मरणं अहञ्च नमामि संगं मुनिराज सावकं सत्या सदा होन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभे मरणं अहञ्च नमामि पच्चक्षुकतेन देशितं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभे मरणं अहञ्च करणीयमत्थ कुशलेन एतं सन्तं पदं अविच्यमे च साको ओजो च सोजो च सोच च समृद्धोन्नतिमानि सन्तो सको च सुभरो च अपकिच्चो च सल्लहुकवति सन्तीन्द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अनुनिगिद्धो न संबुद्धं समाचार किंचिन विहो परे उपवदयो सुखिनो वा खेमिना होन्तु सबे सख्या भवन्तु सुखी तथा यं किंचे पान बुद्धि तस्सावा धावरा वा अनवशेषा दीघा वा ये महान्ता वा मध्यमा रक्षकानुकतुल्ला दिक्था वा एव ये दिक्था हे चतुरे वसन्ति अविदुरे भूता वा सबवेशे वा सबे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परो निकुम्यत्थ नातिमयत्थ कक्षचि न किञ्चि व्यारोचना पटिगच्छय्य नातिमयच्छ दुःखमिच्छय्य माता यथा नियं पुत्रं आयुषा एकपुत्रं मनुरथे एवं पि सर्वभूतेषु मानसं भावय परिमाणं मे तत्स सर्वलोकस्मि मानसं भावय परिमाणं बुद्धं अथो च तिर्या च सम्बद्धं अवेरं असम्बद्ध दिक्ठं करे निशिन्नो वा सियानो वा यावत् स विगतमेदु एतं सन्ति अधिष्ठाय ब्रह्ममेतं विहारं गिद्धमाहुं दिक्ठत्सनुपगप्पा सिद्ध्वा देशनेन सम्पन्नो कामेषु विनेङ्गेदं नहि जातु गच्छय पुनरेतीति
सबे सत्या सुखी होन्तु सबे होन्तु सखेमिनो सबे भद्राणि पसन्ति मा गच्छि दुःखमागम यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वान्तलिखे सबेव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकाश सुनन्तु भासितं तस्मै भूतानि समेत सभ्ये मेतं करोतं मानुषीय पज्जाय देवाचरत्तो च अरन्तीय बल्लि तस्मै ने रक्षन्तपमत्ता साधु कर दिया नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपत्ति पट्टी विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायु दायकं सब दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके बंते अनुग्रहं कत्वा परितं वृद्धं मंगलम द्वितीयंपि तृतीयंपि विपत्ति पट्टिविहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायु दायकं सब दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके बंते अनुग्रहं कत्वा परितं वृद्धं मंगलम बंते जी आज आम्ही वाघ परिवार आमच्या परिवारातील दिवंगत उपासिका स्नेहल विजय वाघ यांचे 4 महाभूत शांत होण्याकरिता आणि आम्ही वाघ परिवार आमच्या परिवारातील आमच्या घरातील सर्व विघ्नाच्या नाशासाठी सर्व दुःख नाशासाठी सर्व रोग नाशासाठी सर्व भय नाशासाठी सर्व संपत्तीच्या लाभासाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी बंतेजी परित्राण पाठ बोलावा समंत चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोक्तदं धम्म सवर्ण कालो अयं भदन्ता धम्म सवर्ण कालो अयं भदन्ता धम्म सवर्ण कालो अयं भदन्ता हे संत संत चित्ता ते शरणं शरणं एतं लोकं वा भूमा भूमा च देव गुणगण गहना यावता सबकालं एते आयन्तु देवावरं कनकराजे मेरुराजे वसन्तो संतो संतो सहन्तो मुनिवर वचनं सोत्थु मग सुमग सभेषु चक्रवालेषु यक्खा देवात ब्रहाणो यंहमेहि कष्टं पुय्यं
सपसंपत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समगा शासनरता कमादरयिता होन्तो आरखासो विशेषतो शासन सच्चलोकोच वृद्धो भवतु सबदा शासनपिच्च लोकोच देवा रक्षन्तु सबदा सदिं सुखी होन्तो सभ्ये परिवारे हि अन्तनो अन्यथा सुमना होन्तो सह सभ्ये अतिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अगणितो वा उदकतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कनकटतो वा नकटतो वा जनपद रोगतो वा असदम्मतो वा असदिष्टितो वा असपुरिसतो वा चंड हत्ती असमिमिगोण कुकर अहि विक्षिका मणिसप्प दिप्पि अच्छ तरस सुकर महिष यक्करक्क सादी नाना भैरोगतो वा नाना उपदोतो वा सभ्य रखंगान्तु भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धान् धम्मान् संगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो स्मृती दिनविधी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. त्यानंतर धम्मदेशना होईल आणि शोक सभा होईल. पण दोन शब्द बोलावं. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश द्यायला सुद्धा भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रकांड पंडित, पदवितांचे उद्धार करते, विश्वभूषण, विश्वरत्न आणि प्रज्ञा सूर्य, सिंबल ऑफ नॉलेज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, नगरीचे राजे आणि आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज, सत्याचा शोध घेणारे आमची क्रांतिकारी शिवा फुले, माता रमाई, माता भीमाई, सावित्री माता फुले आणि मा जिजाऊ यांच्या विचारांना, प्रतिमांना जिवार अभिवादन, पंचांग प्रणाम, कोटी कोटी वंदन. आज इथे आपण सर्व एका चांगल्या सुविधा अशा आमच्या भगिनी आदरणीय वाघताई यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे आपण जमलेले आहोत. इथे बरेच मंडळी आलेली आहेत, विचारवंत आहेत, आदरणीय आहेत आणि वाघताईचा हा पहिला पुण्यदिनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आदरणीय भंतेनी एक चांगला पॅडा घातलेला आहे की पालीमध्ये अतिशय चांगले काही गोष्टी मागे बोलायला लावून हा पाली भाषेचा एक सर हा कुठं आपण अभ्यास करून घेत आहेत असं मला वाटतंय. खरं पाहिलं तर आज ह्या विहारामध्ये ताई अनेक वेळेस आलेल्या आहेत. मित भाष्य असलेलं, नेहमी हसतमुख असलं त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला आम्ही कधीच विसरू शकत नाही. ज्या ज्या वेळेस ते येतात त्यावेळेस त्यांनी हसतमुखाने सर्वांचं स्वागत केलेलं आहे. घरी पण गेलं तर त्यांचं वागणं वगैरे आम्हाला अतिशय भावून गेलेलं आहे. या दिनानिमित्त मी ताईंना अभिवादन करतो, आदरांजली वाहतो. जय भीम, नमो बुद्धाय. विजय वाघ साहेबांचे स्नेही तसेच आमचे सहकारी मित्र माननीय श्री नरेंद्र कोटकर साहेब या ठिकाणी या कार्यक्रमास आलेले आहेत. तरी त्यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धांजलीपर दोन शब्द या ठिकाणी बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो. या अनंतवत बुद्धविहारमध्ये आज वाघ साहेब आमचे जे सोयरे आहेत त्यांच्या सौभाग्यवती यांचं
आज पूर्ण स्मरण प्रथम स्मृती दिनचा कार्यक्रम या विहारामध्ये आयोजित केलेला आहे. या आनंदवन बुद्धविहारमध्ये मी पहिल्यापासूनच येत असतो. आणि जेव्हा आमचं वाघसाहेबांचं सोयऱ्याचं नातं जुळलं तेव्हा एक जिव्हाळा निर्माण झाला. आज आपल्याला माहिती आहे का, स्नेहताई या देवाघरी निघून गेल्यानंतर त्यांचं जाण्याचं दुःख वाघसाहेबांना निश्चितच झालं असेल, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला झालं असेल. आणि त्या निमित्तानं आज इथं पुण्यानुमोदन आणि जलदान विधीचा कार्यक्रम या विहारमध्ये आयोजन केलेला आहे. महाराज सुद्धा इथं आलेले आहेत. आयुष्यामध्ये जीवनसाथी जेव्हा आपला निघून जातो त्याचं काय दुःख असतं याची जाणीव हे प्रत्येक विवाहित जोड्याला असतेच. वाघसाहेबांना दुःखाचा डोंगर आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे. कारण ताईचा स्वभाव खूप निर्मळ होत्या. ताई स्वभावाला, वाघसाहेबांचा सुद्धा स्वभाव प्रेमळ आहे. त्यांचं कुटुंबच पूर्ण प्रेमाच्या स्नेह भाषेमध्ये नेहमी वावरत असतं. आणि जेव्हा माणसाच्या जीवनामधून खरा आनंद निघून जातो, जेव्हा आपला जीवनसाथी आपल्यातून निघून जातो. आज स्नेहा उर्फ स्वातीताई या आपल्यातून निघून गेले देवाघरी. त्यांचं जाण्याचं दुःख निश्चितच आम्हाला सुद्धा होत असतं. कारण आई, मुलांची आई हा आधार जेव्हा निघून जातो, आयुष्यामध्ये माणसाला सर्व सुख मिळतं, परंतु आई गेली, आईचं प्रेम, आईचा जिव्हाळा जेव्हा आपण निघून जातो त्याचं दुःख किती मोठं असतं हे मी शब्दात बोलू शकत नाही. आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. मला वाटतं जेवणात सुद्धा, प्रसादाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेली आहे. या विहारमध्ये जेव्हा सुद्धा आम्हाला वाघसाहेब, आमचे मित्र संतोष लोंढे असो, गायकवाड साहेब असो, भीमराव दाभाडे साहेब असो, हे जवळचे झालेले आहेत. हे कुटुंब जवळ झालेलं आहे. निमित्तानं आमच्या सुनबाई या सुद्धा आज आम्हाला एकदम आमच्या ज्या कुटुंबामध्ये एक प्रेमाची त्यांनी एक जागा निर्माण केलेली आहे. आज मला खरंच प्रज्ञाचं, आमच्या सुनबाईचं खूप कौतुक वाटतं. जेव्हा आयुष्यामध्ये आपण जेव्हा या ऐरोळी नगरीमध्ये येतो आणि सर्व जात धर्म पंथ याच्या पलीकडे असेल तर माणुसकी धर्म सर्वात मोठा धर्म आहे. याचं जतन हे प्रत्येकाने केलेलं असतं. मनुष्य जन्माला येतो, जात धर्म आपण हे मनुष्य बनवतो, परंतु खरा मनुष्य तोच असतो जो एकामेकाला दुःखामध्ये सहकार्य किंवा मदत करत असतो. आज इथं ताईंच्या या आत्म्याला शांती मिळावी, परमेश्वराला मी एवढीच प्रार्थना करतो. मला इथं 2 शब्द बोलण्याचं जे भाग्य मिळालं, मी मनापासून ताईला श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. यानंतर आमच्या बौद्ध विकास संघाचे उपाध्यक्ष भीमराव साबळे या ठिकाणी ताईंना दिवंगत आदरांजली अर्पण करतील. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात्रीवर अभिवादन करून आजच्या शोकसभेचे प्रमुख बौद्ध विकास सेवा संघाचे सर्व पदाधिकारी तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपले स्नेही आदरणीय नरेंद्र कोटकर साहेब, तसेच कार्यक्रमाचे विधी करणारे आपले भगवंत आदरणीय विरोई बोधी, उपस्थित बौद्ध उपासक उपासिका, आज या ठिकाणी बौद्ध विकास सेवा संघाचे
सचिव आदरणीय विजयजी वाघ साहेब यांच्या सुविध पत्नी स्नेहल वाघ यांचाच या ठिकाणी आपण प्रथम स्मृती दिन साजरा करत आहोत. वाघ परिवाराच्या विषयी बोलायचं म्हटलं तर फुले शाहू आंबेडकर चळवळीतील जे अग्रेसर असणारा हा परिवार हा समाजासाठी वाहून जाणारा परिवार यांनी अनेक धम्म बांधवांना सामाजिक धार्मिक चळवळीत वाहून जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी भांडुप या ठिकाणी आनंदवन बुद्धविहार आहे, असंच बुद्धविहार भांडुप या ठिकाणी स्थापन करून या ठिकाणी वाघ साहेबांच्या आयुष्यात आहे. आणि ही चळवळ सामाजिक चळवळ चालू असताना प्रथम पुरुषाला आपल्या अर्धांगीचा सहकार असल्याशिवाय कोणत्याच प्रकारे पुरुष सामाजिक धार्मिक राजकीय कार्य करू शकत नाही. त्या माध्यमातून त्या वाघ ताई बहिणींनी जे सहकार्य केलं, ज्यावेळी या बुद्धविहाराची स्थापन करत असताना रात्रंदिवस या ठिकाणी वाघ साहेब, गायकवाड साहेब, सोरटे साहेब असे प्रमुख या ठिकाणचे कार्यकर्ते ही कल्पना ज्यावेळी आमच्या डोक्यामध्ये आल्यानंतर ते सर्व सहकार्य आमच्या या भगिनींनी दिल्यामुळेच हे सर्व आम्हाला साध्य झालेलं आहे. या ठिकाणी बौद्ध विकास सेवा संघाच्या माध्यमातून फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. 1 वर्ष या ताई आपल्यातून निघून गेल्या. तत्पूर्वी ज्यावेळी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी चर्चा करत असताना हा आजार कशामुळे झाला तर त्यांना फार मोठं दुःख झालं की जो माझा उपचार चालू होता तो उपचार आयुर्वेदिक औषध खाल्ल्यामुळं हा बळावला गेला आणि त्यामुळं हा अशी परिस्थिती निर्माण झाली. बंधूंनो, आपण जीवन जगण्यासाठी अनेक माध्यमातून प्रयत्न करत असताना ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात आल्या त्या आपणाला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि वाघ साहेबांनी अनेक प्रयत्न केले, अनेक चांगला उपचार केला, मोठमोठ्या डॉक्टरांशी संपर्क साधून, परंतु या ताई काय आपल्या हातात लागल्या नाहीत. परंतु सामाजिक कार्य करत असताना फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जात असताना धम्म जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, धम्म दिलेला आहे, त्या धम्माचं आचरण केल्यामुळे दुःखावर मात कशी करावी, दुःख नाहीसे करण्यासाठी जे आपल्याला ज्या काही साधना दिलेल्या आहेत, जे काही संस्कार दिलेले आहेत, हा संस्काराचाच पाईक म्हणून या ठिकाणी आदरणीय वाघ साहेब आपल्या परिवाराला पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आदरणीय कोटकर साहेबांनी उल्लेख केला की धर्म आणि मानव यामधला जो फरक आहे या ठिकाणी प्रकट करत असताना या प्रज्ञा इथं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की बौद्ध विकास सेवा संघाचे आदरणीय सचिव वाघ साहेब यांची मुलगी आज कोटकर घराण्यामध्ये जात असताना हे सुशिक्षित घर, ही सुसंस्कृत असणार या परिवारामध्ये आपली मुलगी जात असताना आपल्या आई वडिलांनी दिलेले सुसंस्कार हे पाळण्याची जबाबदारी आणि परिवार काय असतो हे बाळकडूच पूर्वीपासून या आमच्या मुलीला असल्यामुळं आज कोटकर साहेबांच्या परिवाराला सावरण्याचं फार मोठं मोलाचं काम आदरणीय आमच्या भगिनी, आमची मुलगी प्रज्ञा ही करत आहे. याचं कारण एकच असेल की आई वडिलांनी दिलेले संस्कार, एक चांगलं संस्कार रुजवण्याचं काम, धम्मानं दिलेलं जे आचरण आहे ते आचरण ज्या त्या परिवारामध्ये आपले आत्मसात करून हा परिवार सावरण्याचं काम करत आहे. या
या दिनानिमित्त आम्हाला एवढं सांगायचं वाटतं की आज प्रणव आहे आणि ही मुलगी आज शिक्षण घेत आहे आणि चांगल्या स्वरूपानं आपल्या आई वडील आई नसली तरी आईचं प्रेम आपलं वडील देत आहेत. या वडिलाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या आजी समोर आहे, या आजीचा देखील विचार समोर डोळ्यासमोर ठेवून आपण जी काही उणीव आपली आई आपल्या समोर नसली तरी आई समजूनच आपल्या वडिलाला प्रेम देऊन आपण सुसंस्कृत असं आपलं जो संस्कार दिलेला आहे इथून पुढे अशा स्वरूपाने आपण चालवाल अशी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करून बौद्ध विकास सेवा संघ, आनंदवन बुद्ध विहार तसेच या दिवाळी महिला मंडळाच्या सर्व महिलांच्या वतीने आदरणीय दिवंगत स्नेहा वाघ ताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय. परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान देतो. आज वाघ आणि पुरुषोदय या निमित्ताने मी माझ्या कुटुंबातर्फे माता विकास संघातर्फे व इथून सोन्या तर्फे विनम्र अभिवादन करतो. दिवंगत स्नेहल वाघ यांचा प्रथम स्मृती दिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच उपस्थित बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका, बौद्ध विकास संघाचे पदाधिकारी, तसेच माझे सहकारी मित्र श्री नरेंद्र कोटकर साहेब आज हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी मनापासून मी या ठिकाणी कार्यक्रमास आल्याबद्दल धन्यवाद देतो. आज दिवंगत स्नेहल वाघ यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त सर्व उपस्थित सभासद बंधू, माणूस जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे, हे निसर्गाने नियम केलेला आहे. त्या नियमाप्रमाणे आपल्याला या निसर्गामध्ये आपल्या सानिध्यामध्ये चालायचं आहे. सुख दुःख या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. पण आपण जन्माला आल्यानंतर आपण पुण्यकर्म कुठल्या प्रकारे करतो, काय करतो, त्याचं सगळं आपल्या धम्म आचरणातून आपल्याला भंतेजी आपल्याला वेळोवेळी त्या मार्गाने आपल्याला सांगत असतात. जन्म आणि मृत्यू हे तर अटळच आहे, सर्वांना माहित आहे. मागे आपल्याला 2020 मध्ये आपल्याला कोरोनाने पण शिकवलेलं आहे. कोरोना जेव्हा आपल्या आला तेव्हा त्याने सुद्धा शिकवलेलं आहे की बाबा एक सूक्ष्म जंतू सुद्धा माणसाचा या ठिकाणी नाश करू शकतो. तर आपण त्या पद्धतीने आपल्या धम्मामध्ये जन्म मृत्यूचं बरंच काही आपल्याला भंतेजींनी वारंवार आपल्याला सांगितलं आहे. त्याचा उपदेश देताना आपण त्या परीने सर्वांनी आपण वागलं पाहिजे. तसेच यापुढे विजय वाघ साहेब यांच्या परिवाराला मी पुढे या दुःखातून सावरण्याची अशी आशा बाळगतो आणि आमच्या लोंढे कुटुंबियाकडून दिवंगत स्नेहलताई वाघ यांचा भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी मी वाहत आहे. तरी यापुढे धम्मदेशना देण्यासाठी मी भंतेजी यांना सूचित करतो की आपण धम्मदेशना यापुढे द्यायचे आहे. हेच बुद्धा तीताच, हेच बुद्ध नागता, 55 बुद्ध अहं वन्दामि सर्वदा बुद्धं नमामि. एच धम्मातीताच, एच धम्मानागता, 55 धम्मा अहं वन्दामि सर्वदा
संघा अनागता पचोपन्नासये संघा अहं वन्दामि सर्वदा संघं नमामि। बुद्ध म्हणतात अनिच्चवत संकर उपादवय धम्मिनो उपजित्वा निर्वजन्ति तेषां उपोषमो सुखो। पालीचा अर्थ मराठीमध्ये घेऊ आपण। बुद्ध म्हणतात जन्म आहे तिथं मृत्यू आहे, यात काही शंका नाही। जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आहे, आणि उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचा नियम दाखवलेला आहे। आज पाऊस चालू आहे, 4-8 दिवसांनी ऊन आला हो, 4-8 दिवसांनी ऊन पडणार आहे, म्हणजे उत्पन्न आहे नाश पावणे, उत्पन्न होणे नाश पावणे। हे थोडक्यात बघूया। आज डोंगर हिरवा हिरवा आहे, डोंगर पूर्ण हिरवा हिरवा आहे, हिरवं रान आहे, पण मे मध्ये सुकून जाणार आहे। हा निसर्गाचा नियम आहे, याला काही बंधन करता येत नाही। मृत्यू 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 होणेच आहे। जर मृत्यू झाला नसता तर, हा विषय खूप मोठा आहे। जर मृत्यू झाला नसता तर काय झालं असतं जगाचं? जगाचं हे तराजू दाखवलेलं आहे, माप दाखवलेलं आहे, तराजू। हे शेम तराजू राहत आहे, हे शेम तराजू राहण्यासाठी जन्म आहे मृत्यू आहे, जन्म आहे मृत्यू आहे, हे सर्व बराबरी आहे। आज आपण अजून थोडक्यात बघूया की एवढं मोठं दुःख हे साधं दुःख नाही, सर्वात मोठं दुःख मृत्यू हे सर्वात मोठं दुःख आहे। आजार झाला, या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, आणि साहेबांनी तेच केलं, इथं नाही बरं झालं त्या दवाखान्यात, त्याच्यापेक्षा मोठ्या दवाखान्यात, त्याच्यापेक्षा मोठ्या दवाखान्यात, पण नाही। मृत्यू आहे तो आहेच। आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या व्यक्तीला वेदना होऊ नये, म्हणून आपण या ठिकाणी अशा ठिकाणी दौडत जातो, या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात। तर बघा, मृत्यू झालं नसतं आणि जन्म झाला नसतं तर काय झालं असतं? समजलं आहे, तराजू आहे, शेम तराजू आहे मृत्यूचं आणि जन्माचं। इकडे मृत्यू झाला, तिकडे जन्म झाला, तिकडे जन्म झाला, इकडे मृत्यू झाला। जर मृत्यू झाला नसता तर काय झालं असतं? म्हणून बुद्ध म्हणतात की आता सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, आपण जे आहोत ते कमी टक्के आहोत। एक उदाहरण वाघ परिवाराने खूप लक्षात ठेवायचं आजचा दिवस त्यांच्यासाठी आहे, म्हणून की वाघ परिवारातून आपण वाघ परिवारामध्ये आता एक 10 ते 15 उपस्थित आहे, बरोबर आहे की नाही? कुटुंब आपले गेले किती? बाबाचे बाबा, वाघ बाबाचे बाबा, बाबाचे बाबा, बाबाचे बाबा, अंदाज नाही। आपल्याला फक्त 3 या 4 पिढीपर्यंत नावं आठवतात, 5व्या पिढीचं तर मला वाटतं नावही आठवत नाही। 5व्या पिढीचं सांगा बरं, कोणाला वाटते का नाव आठवते का? आताही ओळखू शकत नाही कोणी। म्हणून काय की गमत आहे, दुःख आहे। दुःख कशाचं आहे? दुःख कशाचं आहे? हरण कशाचं आहे? दुःख कशाचं आहे? आपण एक छोटी बाबासाहेबांबद्दल गोष्ट करूया, नंतर अजून आपल्या विषयावर येऊया। 1935 साली रमाईचा इतिहास सर्वांनाच माहित आहे। खडतर त्यांचा कारभार, खूप संसारामध्ये त्यांनी कष्ट केले आणि ते आजाराने लढल्या होत्या, आजार त्यांना खूप होता, खूप कष्ट करत होते। त्यांनी आराम नावाची चीजच पाहिली नाही, आराम कधीच केला नाही। एवढं मोठं कुटुंब, पण रमाबाईने सतत काम धंदा, आणि तो आजार वाढत गेला। बाबासाहेब खूप शिकत गेले आणि रमाईचा आजार वाढत गेला, आणि त्यामुळे काय झालं? 1935 साली रमाईचं निधन झालं, म्हणजे रमाई आपल्यातून निघून गेल्या। रमाई निघून गेल्यानंतर एवढे मोठे विद्वान, जगात पहिला नंबर बाबासाहेबांचा, ते विद्वान व्यक्ती
रमाईच्या बाजूने बसता आणि म्हणता, रमाईला म्हणता, हे रमा तुला काय कमी होतं, का मला सोडून चालली? ते एक शब्द आठवते ताबडतोब, चाललीस रमा तू मला सोडून. गायक लोकांनी गाणे काढलेले आहेत. हा, चाललीस रमा तू मला सोडून. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान असून 3 दिवस एका रूम मधून निघाले नाहीत. लक्षात ठेवा, एका रूम मधून 3 दिवस निघाले नाहीत. एवढे विद्वान व्यक्ती भारतात तर नाही, जगाच्या बाहेर नाव असणारे व्यक्ती 3 दिवस घराच्या बाहेर निघाले नाही. दरवाजा बंद केला. बाबासाहेबांना सहकारी बोलत की बाबासाहेब, एक मन आहे की माणूस किती हुशार असो, माणूस हा किती हुशार असो, प्रत्येक माणूस हुशार आहे, किती माणूस हुशार असो, पण ज्याच्यावर असं संकट आलं ना, कोणतेही संकट, त्यावेळेस माणसाचं डोकं चालत नाही. लक्षात ठेवा, ज्याच्यावर संकट आलं ना, त्यावेळेस माणसाचा विचार बंद होते. सर्व विचाराचे दरवाजेच बंद होतात. बघा, आपण अनुभव बघा. तर अशा प्रकारे हे संकट काही साधं नाही. पती पत्नीचं नातं, पती पत्नीच्या नात्याला जोडही नाही, तोडही नाही. पती पत्नी आहेत म्हणून हा जग आहे. पती आणि पत्नी नसती तर हे जग असतं का? या जगाला नावच काय? पती आणि पत्नी. पती आणि पत्नी म्हटलं की संसाराला, संसारा म्हणजे तुम्ही आम्ही त्यात आलेलो आहोत. म्हणून जोडीदार गेल्यानंतर खरोखरच जे दुःख आहे ते त्यांनाच माहित असते. जगामध्ये मित्रत्व दोनच आहेत. जगामध्ये मैत्री करायची असती आणि मैत्री आहेत ते दोघच जण मैत्री करू शकतात आणि ते टिकू शकतात. ते कोणते? पती आणि पत्नी. पार्टनरशिप, मैत्री. बघा ना, आज एवढं किती माणसाने कमावा, किती धन माणसाचं असो, धन संपत्ती किती असो, काही असो, पण संकटात एकच काम येणारे आहे, ते आहे अर्धांगिनी. सून आहे घरात, मुलगी आहे घरात, मुलगा आहे घरात, पण ज्या ठिकाणी हात लावायचं काम पडते, साफ करायचं काम पडते, त्या ठिकाणी मुलगी येत नाही. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी ते माऊलीच धावून जाते. म्हणून अशा प्रकारे साधं दुःख आहे का? काय करावं? निसर्ग नियम आहे, साथ द्यावा लागेल. आपल्याला अभ्यासाने चालावं लागेल, साथ द्यावा लागेल. आपण हारून चालणार नाही. म्हणून हे आजचा पुण्याने मधून हे काय आनंदाची गोष्ट वाटते का एक बाजूनी, आणि दुःखाची गोष्ट, दोन्ही बाजू आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. एक बाजू आहे आनंदाची, पण जो अभ्यासू आहे ते आनंदाची बाब मानतात. आज स्मृती दिन हा आनंदाचा दिवस आहे. याच्या मागे काय कारण आहे? याच्या मागे कारण आहे की जे या व्यक्तीनं, स्नेहलताई यांनी जे काय कुशल कर्म केलेले आहे त्यांचं आम्ही पुण्यानं मोदन करत आहोत. काय करत आहोत? आम्ही पुण्यानं मोदन करत आहोत. की उदाहरणार्थ आपण समजून घ्या थोडं, की वाघसाहेबांनी आज का पुण्यानं बंद ठेवलं? की स्नेहलताई होत्या त्यावेळेस, त्यांना इथं आणलं असेल मुंबईमध्ये, त्यावेळेस त्यांचं घरदार कसं असेल याच्याकडे लक्ष द्या. ते काय करत असतील याच्याकडे लक्ष द्या. आणि आजच्या तारखेमध्ये ते काय? म्हणजे अशा प्रकारे बघा, साथीशिवाय माणूस जगू शकत नाही. हे साथी रे तेरे बिना क्या जीना, साथ नाही तर माणूस जगू शकत नाही. रमाईने जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर आपण इथे नसतो. आज बाबासाहेबांसोबत आम्ही सुद्धा इथं नसतो. अशा प्रकारे साथीची साथ पाहिजे जीवनामध्ये. साथीशिवाय माणूस जगू शकत नाही. करोडो रुपये कमावा, बंगल्यात राहा, गाड्याने फिरा, पण ज्याला साथी नाही ते दुःख काही कमी नाही. पण तरी तुम्हाला ते सोचून घ्यावं लागेल. त्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबावर लक्ष ठेवलं पाहिजे, आपल्या चाहत्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. निसर्गाचा नियम आहे, त्यात काही आपण काही करू शकत नाही. म्हणून आजचा पुण्यानं मधून जे काही स्नेहलताईनं केलेलं पुण्य आहे त्याचं आपण पुण्यानं मधून, ताई तुम्ही हे केलेलं आहे, आई तुम्ही ते केलेलं आहे. आज काय पुण्यानं काय नाही केलं? 2 मुलांना जन्म दिला, नकापासून तर केसापर्यंत धन मुलांचं कवळाचं आहे, आईचं बाबाचं आहे ना. साधे उपकार आहेत का? म्हणून अशा प्रकारे त्यांच्या उपकाराची फेड आज आपण पुण्यानं मधून या माध्यमातून करत आहोत. त्यांना आपण अनुमोदन देत आहोत. साधुकार आई तुम्ही आमच्यासाठी एवढं करून ठेवलं, याबद्दल साधुकार देत आहोत. हा एक बाजूचा आनंदाचा गोष्ट आहे. आणि अज्ञानामध्ये आपण दुःख वाटून घेतो, हे बरोबर नाही. आता कुठल्याही प्रकारे काही केलं या ठिकाणी पैसा काम येत नाही. आपण बघितलेलं आहे लॉकडाऊन मध्ये आपण बघितलेलं आहे की
मी असं ऐकलेलं आहे की एक व्यक्तीचा बाबा करोना झाला, पैशावाला होता. मग त्याने काय केलं की गाडीची डिक्की, फोर व्हीलरची डिक्की पाठीमागली, पूर्ण पैशाने 1000 रुपयाने भरली. त्यावेळेस 1500 होते ना, त्या पैशाने डिक्की भरली आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला एम्ब्युलन्सच्या माग, आणि बापाला काढलं. डॉक्टर आले तिथं, माझ्या बापाला बघू नका म्हणे, तो मुलगा म्हणे डिक्कीत पैसा आहे, डिक्की पूर्ण पैशाने भरलेला आहे. त्यावेळेस मला वाटते की 1000च्या नोटा, 5 आणि 2000च्या नोटा होत्या वाटते शाळेत. तर डिक्की पूर्ण भरलेला आहे हिरव्या नोटाईने. आणि त्यावेळेस मुलगा म्हणते, डॉक्टर साहेब इकडे या, माझ्या बाबाला बघू नका, माझ्या बाबाला बघू नका, तुम्ही फक्त इकडे या. आणि यांना सांगितलं बाबांना काढा, आणि यांना डिक्की खोलली. साहेब हे पैसे आणि ते माझे बाबा, मला आता काय करू नका, हे पैसे उचला आणि ते माझे बाबा, माझे बाबा जिवंत राहिले पाहिजे. आता खरंच सांगा, पैसा आहे तर माणूस जिवंत राहू शकते का? निसर्ग नियम आहे बघा. मृत्यू असा आहे, मृत्यूला वेळ नाही, मृत्यूला दिवस नाही, मृत्यूला ठिकाण नाही. मृत्यू हा कुठेही सांगता येत नाही. मृत्यूला गर्भातही मृत्यू होते, आईच्या हृदयात कधी मृत्यू होते बघतो आपण, 7 महिने 8 महिने गर्भात पण मृत्यू आहे. मृत्यूला वय नाही, तरुण नाही, बालपण नाही, म्हातारपण नाही. आपण बघतो असं विचार येते आपल्याला की हे व्यक्ती कसे काय गेली असेल बरं. आज स्नेहलताईकडे बघितलं तर कसं वाटते, काय झालं असेल बरं यांच्या जीवनामध्ये. निसर्ग नियम आहे, निसर्ग नियम आहे, आलं त्याला जाण्याचं आहे. मृत्यू हा श्रीमंत बघत नाही, मृत्यू हा गरीब बघत नाही, मृत्यू हा संत बघत नाही, मृत्यू हा नेता वगैरे बघत नाही. म्हणजे मृत्यू हा कुठं. एक आपण सिद्धार्थाच्या जीवनाची गोष्ट घेऊया. सिद्धार्थ गौतमाचा जन्म राजवाडा असून राजवाडा झाला नाही, लिंबोनी वनात झाला. राजाचे पुत्र होते पण त्याचा जन्म कुठे झाला, लिंबोनी वनामध्ये झाला. त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाली बुद्धगया, एक अथांग दाट जंगलात, ज्या ठिकाणी पागल व्यक्ती सुद्धा जाऊ शकत नव्हता. त्या भयानक रानात, त्या भयानक जंगलात सिद्धार्थ गौतमांना सम्यक संबोधी प्राप्ती झाली. त्यानंतर त्या ठिकाणी सारनाथ, तिसरं ठिकाण आहे सारनाथ मृगाधनवन, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार तिथून सुरुवात केला, परिवर्तन. आणि त्याच्यानंतर त्यांचा 80वा वर्षी शेवट हा लिंबोनी मध्ये रानातच झालेला आहे. आपण डोळ्यासमोर ठेवा की मृत्यू हा कुठं होईल काय सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करत राहिलं पाहिजे, आपण धम्माकडे वळलं पाहिजे, आपण नीतिमत्तान चाललं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे धम्मामध्ये माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, असं आपण राहिलं पाहिजे. सुख आहे दुःख आहे, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. दवाखाना बुद्ध म्हणतात 4 आरे सत्य आहे. जगामध्ये दुःख आहे हे कोणी नाकारू शकत नाही, आणि प्रत्येक दुःखाला कारण आहे, प्रत्येक दुःखाला कारण आहे. खोकला झाला त्याला कारण आहे, थंडी ताप आली त्याला कारण आहे, लिव्हर खराब झाले त्याला कारण आहे, कॅन्सर झाला त्याला कारण आहे. त्याच्यावर आपण उपाय करत राहायचा आहे. झाला पण का झाला हे पण कारण शोधलं पाहिजे. आणि बुद्धाने सांगितलेलं आहे कारण आहे तिथं दवाई आहे. आणि जे काही माझ्यापर्यंत कोणतेही दुःख असो माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये पंचशील दिलेले आहे, अष्टांगिक मार्ग दिलेला आहे, 10 पारमिता दिलेल्या आहे आणि अष्टांगिक मार्ग दिलेला आहे. आपण या मार्गाने जर चाललो तर कमीत कमी नक्कीच आपलं 75% दुःख नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ खूप झालेला आहे, जास्त न बोलता इथंच थांबतो आणि स्नेहलताई यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्वांनी 2 मिनिट उभं राहायचं आहे. नंतर भोजनाची तयारी झालेली आहे. कोणी उप